नमस्कार मित्रांनो. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ भाषणासाठी नव्हे तर तो आहे आपल्या स्वातंत्र्याशी, आपल्या अस्तित्वाशी आणि आपल्या भविष्यासोबत जोडला गेलेला आहे. तो विषय आहे भारतीय संविधान, जगातील महान ग्रंथांपैकी एक. मित्रांनो, जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, महान ग्रंथ आहेत, पण कोणता ग्रंथ गरजू व्यक्तींना न्याय देतो, कोणता ग्रंथ दुर्बल माणसाला आवाज देतो आणि कोणता ग्रंथ सत्ताधाऱ्यांनाही कायद्याच्या चौकटीत उभा करतो, तर त्याचं उत्तर एकच आहे, भारतीय संविधान. आपण जर असं बघायला गेला तर बघा, लग्न झाल्यानंतर दोन्ही भावांचं एका घरामध्ये पटत नाही, परंतु 29 राज्य, 6 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, 46 कोटी कुटुंब, 140 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या, हजारो संस्कृती आणि पंथांना एकत्र जोडून ठेवणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भारतीय संविधान. म्हणजे विचार करा, भारतीय संविधान किती महान आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नव्हता, आज शाळेच्या प्रत्येक पुस्तकाचं पहिलं पान हे भारतीय संविधानाने लिहिलं गेलं आहे. विचार करा, ही एकदम महान बाब आहे. भारत हा जो देश आहे, हा लोकशाही देश आहे. अब्राहम लिंकननी सांगितलेलं होतं की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि आपण या लोकशाही देशाचे नागरिक आहोत. भारत हा विविधतेचा महासागर आहे. अनेक धर्म, अनेक जाती, संस्कृती असून सुद्धा भारत एक खंबीर देश म्हणून उभा आहे. तर त्याच्या मागे सगळ्यात मोठी शक्ती जी आहे तर ती म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसचा कालावधी लागला. या भारतीय संविधानामध्ये 2026च्या सद्य परिस्थितीनुसार 25 भाग, 448 पेक्षा जास्त कलम आणि 12 परिशिष्टांचा समावेश आहे. आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे स्वातंत्र्याची संकल्पना, मूलभूत हक्क. ब्रिटनची घेतलेली आहे संसदीय पद्धती, आयर्लंडची घेतलेली आहे मार्गदर्शक तत्वे आणि कॅनडाकडनं आपण घेतलेलं आहे संघराज्य रचना. अशा जगभरातील महान तत्वांचा समन्वय या एका महान ग्रंथामध्ये केलेला आहे, ते म्हणजे संविधान. भारतीय संविधानाची प्रस्तावना या महान ग्रंथाची आत्मा आहे. ती भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 4 शब्द नाहीत, तर ही भारतीय लोकशाहीची 4 चाकं आहेत. हे आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. भारतीय संविधानाचे सगळ्यात मोठं सामर्थ्य जे आहे ना, ते म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांमुळे आपण भरपूर काही गोष्टी करू शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 6 मूलभूत हक्क आपल्याला दिले गेलेले आहे संविधानामुळे. अजून काही अशी कलम पण दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगू शकतो की बघा, कलम 14 मध्ये आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे. कलम 15 मध्ये भेदभाव नष्ट करण्याचा अधिकार दिलेला आहे, की भेदभाव केला जात नाही. कोणत्याही व्यक्ती त्यांची जात, धर्म, लिंग, वंश याच्यावर भेदभाव करण्यास मनाई आहे. तसेच कलम 16 मध्ये आपल्याला सार्वजनिक ठिकाणी सर्वांना समान नोकरीची संधी दिली गेलेली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 मध्ये काही राजकीय पदव्या रद्द केलेल्या आहेत. कलम 19 मध्ये आपल्याला 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. अभिव्यक्ती, सभा, संघटना, हालचाल, निवास व व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे. कलम 21 मध्ये आपल्याला जीवनाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. फक्त जगण्याचा नाही, तर आपल्याला सन्मानाने जगण्याचा याच्यामध्ये अधिकार दिलेला आहे. कलम 21 अ मध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम 22 मध्ये आपल्याला अटक व नजर कैद संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कलम 25 जर बघायला गेला आपण तर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 29 मध्ये संस्कृतीचा अधिकार दिलेला आहे. कलम 32 तर हे भारतीय संविधानाचं हृदय आहे, कारण जेव्हा आपले मूलभूत अधिकार तुडवले जातील त्यासाठी आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार दिले गेलेला आहे. कलम 51 अ मध्ये आपल्याला काही मूलभूत कर्तव्य सुद्धा सांगितली गेलेली आहे, की संविधानाचा सन्मान करा, राष्ट्रीय एकात्मता जोपासा, पर्यावरणाचे संरक्षण करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी दिल्या संविधानामध्ये दिलेल्या. मी संविधानाची जेवढी कलम सांगेल तेवढी कमी आहेत. त्यामुळे संविधान हा एक खूप महान ग्रंथ आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला काही महत्त्वाचे काही केस लॉज सांगत आहे, म्हणजे महत्त्वाचे निर्णय सांगत आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला जर अटक केली गेली तर पोलीस कोठडीमध्ये त्याच्यासोबत भरपूर टॉर्चर केलं जायचं, भरपूर अत्याचार केले जायचे. तर हे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 12 मार्गदर्शक तत्वांचा निर्णय दिलेला आहे. हा जो निर्णय आहे हा डी.के. बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बंगाल या खटल्यात दिला गेलेला आहे, की एखाद्या व्यक्तीला जर अटक केली गेली तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे वकील निवडण्याचा अधिकार द्या. त्याला का अटक केली गेलेली आहे त्याच्या कुटुंबियांना कळवलं गेलं पाहिजे, की त्याला आम्ही अटक करतोय म्हणून. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणामुळे मिळाल्या, तर भारतीय संविधानामुळे मिळालेल्या आहेत. तसेच आपण दुसरा जर महत्त्वाचा निर्णय बघू तर सबरीमाला मंदिर स्टेट ऑफ केरळमध्ये यंग लॉयर्स वर्सेस स्टेट ऑफ केरला हा केस आहे. या केसमध्ये आपल्याला बघा 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. शेवटी त्या 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. कोणामुळे मिळाला, तर भारतीय संविधानामुळे मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान याच्यामध्ये विशाखा समितीची निर्मिती करणे, प्रत्येक नोकरी करत असलेल्या ठिकाणी किंवा एखादी महिला ज्या ठिकाणी नोकरी करत असेल त्या ठिकाणी
विशाखा समितीची स्थापना करणे बंधनकारक होते आणि हीच विशाखा समिती पुढे जाऊन लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2023 पॉश या ऍक्टमध्ये रूपांतरित झाली आणि त्यामुळे महिलांना कामाचे सुरक्षित वातावरण मिळाले. हे कोणामुळे मिळाले? तर आपल्या भारतीय संविधानामुळे मिळालेलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आपले जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय दिलेला आहे की MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा पर्यावरणाचे संरक्षण कसे केले गेले पाहिजे, बरोबर, या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणामुळे मिळाल्या? तर भारतीय संविधानामुळे मिळालेल्या आहेत. भारतीय संविधान हे जिवंत संविधान आहे. याच्यामध्ये आपण काळानुसार बदल करू शकतो, दुरुस्ती करू शकतो, पण याची मूल्य कधीही बदलता येत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण भारतीय संविधान खूप महान आहे. शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढंच म्हणेल की जब जब होता रहेगा जुल्म का हादसा, जब जब होता रहेगा जुल्म का हादसा, तब तब आपके साथ खड़ा रहेगा संविधान जैसा बादशाह. हे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय संविधान. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.